नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग सिरियलमध्ये काय घडले हे अगदी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. मधुभाऊ ॲडमिट असतात त्याच वेळेस सायली त्या ठिकाणी जाते. सायली सांगण्याचा खूप प्रयत्न करते की मला तन्वी असल्याचे भास होत आहेत. आता ही सर्व घटना तो कुख्यात गुंड लपून सगळं ऐकत असतो. इकडे कल्पना आणि प्रतापराव बाळासंग खेळत असतात. अर्थात त्याचं नाव गोलू आहे. ते गोलूसंग खेळत असतात. इतक्यात नोकरी शोधण्याची काहीच गरज नाही असं तुम्हीच समजून सांगा असं प्रतापला कल्पना बोलते. डॉक्टर सांगतात की पेशंटची तब्येत खूप छान आहे, चांगला रिस्पॉन्स देत आहेत. त्यावेळेस सर्वांनाच आनंद होतो. पण सायलीला मग दुःख होत असतं की तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही. इकडं तो गुंड गुपचूप येतो आणि मधुभाऊंचं मास्क काढतो ज्याच्यातून ऑक्सिजन सप्लाय होत असतो. त्याच वेळेस तो गुंड गेल्यानंतर एक नर्स त्या ठिकाणी येते आणि ते मास्क लावते आणि थोडक्यात मधुभाऊंचा जीव वाचतो. इकडे चैतन्य आणि अस्मिता कॅफेमध्ये भेटतात आणि ती नोकरीविषयी बोलते. खूप चांगला निर्णय आहे असं चैतन्य बोलतो आणि जॉब शोधण्याची काही गरज नाही, 2-3 क्लायंट आहेत माझ्याकडं, त्यांच्या ऑफिसमध्ये तू करू शकतेस असं तो बोलतो. इकडे सर्वजण हॉस्पिटल बाहेर गप्पा मारत असतात आणि महिपत बाबाचं रूप घेऊन सर्वांना आशीर्वाद देत असतो. हे सचिनला पटवत नसतं. सचिन डायरेक्टली बोलतो सर्वांदेखत की हे काय चाललं आहे यांना. इकडं हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार नर्स त्या डॉक्टर सांगते आणि डॉक्टर पटकन या तिघांना बोलून घेतात. सर्वांनाच आश्चर्य वाटतं की ही घटना कोणी केली. अर्जुन तर डायरेक्ट पोलिसांना बोलवतो आणि घटनेचा शहानिशा करायला लावतो. पंचनामा देखील करतो. तो खूप चिडतो देखील की तुमचं हॉस्पिटल इतकं निष्काळजीपणा पेशंटबाबत कसं काय करू शकतो. सर्वजण बोलतात. कुसुम अगदी बोलते. सर्वजण हॉस्पिटलमध्ये CCTV कॅमेरा चेक करतात पण त्याच्यामध्ये काहीच सापडत नाही. कारण त्या गुंडांनी CCTV फुटेज पॉज करून मग आतमध्ये गेलेला असतो. हे सर्व सावंत पोलिसांच्या लक्षात देखील येतं. आता काय घडणार आहे याबद्दल आपण बघणार आहोत. आणि इकडं हा सचिन साक्षीसंग व्हिडिओ कॉल करून बोलतो की काय करावं, मला मदत कोणीच करत नाही, मी अर्जुनचं काहीच वाकडं करू शकलो नाही. त्यावेळेस तू येडा आहेस, तू साक्षीला भेट, तू या प्रियाला भेट जेणेकरून तुला सर्व सोपं जाईल. आता पुढच्या वेळेस बघणार आहात की सिक्युरिटी गार्डला अर्जुन घसंडी पकडतो आणि इकडे